पृथ्वीवरचा स्वर्ग नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारलं आणि पहलगामची भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 50हून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या आणि यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मृतांमध्ये 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे। TRF या दहशतवादी संघटनेनं या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये येत असतात। यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मीरी नागरिक आनंदात होते, पण बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आले। जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे। पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागलेत। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। यामध्ये डोंबिवलीच्या 3 समावेश आहे। पुण्यातील 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोभित पटेल या हल्ल्यामध्ये जखमी झाले। महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूण 26 जण मृत्युमुखी पडलेत। डोंबिवलीच्या 3 या मृतांमध्ये समावेश आहे। तर पुण्यातील 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील एस बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोभित पटेल या हल्ल्यामध्ये जखमी झाले। मृतांची नावं आपण पाहतोय। अतुल मोने डोंबिवली, हेमंत जोशी डोंबिवली, तर डोंबिवलीचे संजय लेले, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे। काश्मीर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील हेमंत जोशींचा मृत्यू झालाय। दरम्यान त्यांच्या सोसायटीतील रहिवाशांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। हेमंत जोशी हे 3 ते 4 दिवसापूर्वी तिकडे फिरायला गेले होते। त्यांची मिसेस मोनिका आणि मुलगा ध्रुव आणि त्यांच्याबरोबर बाकीचे त्यांचे मित्र कंपनी होते। तर तिकडे फिरायला गेले एवढं मला माहीत होतं। बाकी नंतर आज हे कळालं तिथे समथिंग काहीतरी झालं म्हणून असं। तुमचे काय नातेवाईक आहेत? नाही, माझे नातेवाईक नाही, ते आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते आणि माझ्या घराच्या समोरच राहतात ते, आणि मी त्या बिल्डिंगचा चेअरमन। काय जॉब करत होते ते? जॉब प्रायव्हेट कंपनीमध्ये होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।